2015 साली एक असा सिनेमा रिलीज होतो ज्याचं नाव आहे मांजी द माउंटन मॅन. नवाजुद्दीन सिद्दीकीने याच्यात मुख्य भूमिका प्ले केली होती. आपल्या पत्नीसाठी तो अगदी आयुष्यभर अगदी आभाळाला भिडेल असा डोंगर आयुष्यभर खोदत राहतो आणि शेवटी तो त्या रस्त्याची निर्मिती करतो ज्या रस्त्याच्या अभावाने त्याची पत्नी तिचा जीव गमावते. अत्यंत सत्य घटनेवर आधारित असा हा सिनेमा होता. फार काही बॉक्स ऑफिसवर जरी नाही कमावू शकला तरी आज सुद्धा खूप सगळ्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलाय. इतना चाहते हैं, 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 कितना चाहते हैं, का बताएं, सीना चीर के दिखाएं बजरंगबली जैसा. 2017 मध्ये टॉयलेट एक प्रेम कथा अक्षय कुमारचा सिनेमा येतो ज्याच्यामध्ये बायको आपल्या नवऱ्याकडे लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला जाते तेव्हा तिला असं समजतं की याच्या घरात शौचालयच नाहीये आणि त्याच्यानंतर ती परत रुसून माहेरी जाते आणि त्याच्याकडनं डिवोर्सची मागणी करते. मग हाच नवरा अगेन आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी शौचालय बांधण्यासाठीची जी काही स्ट्रगल आहे किंवा अशा गावात जिथे शौचालय हे दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हता अशा गावामध्ये तो सगळ्यांच्या दारोदार शौचालय आणतो. अब बीवी वापस आए ना आए, संडास तो लाके छोड़ूंगा इस गांव में. राधे राधे. तर हा सगळा प्रवास आपल्याला टॉयलेट एक प्रेम कथामधनं सांगितला होता. आता दोन्ही सिनेमांची उदाहरणं यासाठी मी दिली कारण दोन्ही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका कोणी प्ले केली आहे माहिती आहे तर प्रेमाने. एक असं प्रेम जे आपल्या नवऱ्याचं आपल्या बायकोवरती प्रचंड जास्त असतं, अगदी अनंत असं प्रेम असतं. आणि आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक असा सिनेमा येतोय ज्यामध्ये सुद्धा नवरा आणि बायकोचं हे प्रेम आपल्याला दिसून येणार आहे. मी बोलते पाणी या सिनेमाबद्दल ज्याचा टीजर नुकताच लॉन्च झालेला आहे. आदिनाथ कोठारे या अभिनेत्याने याचं दिग्दर्शन केलेलं आहे. खरं तर 7-8 वर्षांपूर्वीच अभिनेता आदिनाथ कोठारे हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होता अशी बातमी आपल्या सगळ्यांसमोर आली होती आणि तेव्हापासूनच सगळ्यांना फार कुतूहल वाटत होतं कारण का मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या पाण्याचा हा इतका मोठा प्रश्न त्याने पहिला सिनेमा म्हणून हाताळला. त्याच्यामुळे त्याचं खूप खूप कौतुक तेव्हाही झालं होतं आणि मला खात्री आहे की आत्ताचा हा टीजर बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळेजण त्याचं कौतुक करणार आहात. खरं तर संपूर्ण सिनेमाची चर्चा फार जास्त तेव्हा रंगली जेव्हा सगळ्यांना असं कळलं की प्रियंका चोप्रा जोनस पर्पल पेबल पिक्चर्स हे तिचं जे प्रोडक्शन हाऊस आहे प्रियंका चोप्राचं तर तिच्याकडनं या सिनेमाची निर्मिती केली जाते. ऑफकोर्स ती एकटी नाहीये, तिच्यासोबत मधू चोप्रा, नेहा बडजात्या आणि लेट श्री रजत बडजात्या हे सगळे संयुक्तरित्या या सिनेमाची निर्मिती करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आदिनाथ कोठारेचा हा पहिला दिग्दर्शनाचा अनुभव असल्यामुळे सगळेजण अगदी टक लावून बघताय या सिनेमाकडे की नक्की त्याने काम कसं केलं. बाकी मला हा टीजर कसं वाटलं मी पटापटा तुम्हाला सगळ्यांसमोर मांडणार ही गोष्ट. आता मंडळी, पाणी हा जो सिनेमा आहे याची संपूर्ण कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. जलदूत असं ज्यांना ओळखलं जातं ते आहेत मराठवाड्यातले नांदेड जिल्ह्यातले नागदरवाडी या छोट्याशा गावातले एक असे सदस्य जे अगदी देवाच्या रूपात त्या गावाला लाभलेले आहेत ज्यांचं नाव आहे बाबूराव उर्फ हनुमंत केंद्रे. आता मंडळी 2012 मध्ये सत्यमेव जयतेचा एक एपिसोड सगळ्यांसमोर टेलिकास्ट झाला आणि त्या एपिसोडमध्ये आमिर खान सोबत ज्या वेळेला हनुमंत केंद्रे यांचा संवाद होतो त्याच्यानंतर जवळजवळ 40,000 लोक नागदरवाडीमध्ये जाऊन हनुमंत केंद्रे यांची भेट घेतात आणि त्यांच्याकडनं समजून घेतात की त्यांनी कशा पद्धतीने दुष्काळाचा इतका मोठा प्रश्न समोर असताना नागदरवाडी या गावाला दुष्काळापासून वाचवलं. नक्की काय टेक्निक्स त्यांनी आणल्या, नक्की काय काय योजना त्यांनी केल्या, काय काय स्ट्रगल्सला त्यांना फेस करायला लागलं, हे सगळं काही तब्बल 40,000 लोकांनी ऐकल्यानंतर आत्ताची अशी परिस्थिती आहे की नागदरवाडी हे गाव टँकरमुक्त तर आहेच पण आजूबाजूच्या तब्बल 12 गावांना पाणी पुरवतंय. याला म्हणतात एक कमालीचं काम करणारा सर्वसामान्य माणूस. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मातीची हीच ताकद आहे की आपल्या मातीत ना असे असे धुरंधर जन्माला आलेले आहेत की ज्यांची मला असं वाटतं की सर्वसामान्य जरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असेल पण तरीसुद्धा त्यांनी काम खूप मोठं केले. त्यापैकीच हनुमंत केंद्रे हे एक व्यक्तिमत्व. आता 2 ते 3 गोष्टी मला स्पेशली हायलाईट करायच्या आहेत या टीजरबद्दल. खरं तर हा टीजर अत्यंत उत्तमरित्या एडिट केलेला आहे ते मला एक खूप छान वाटलं बघून कारण का ज्या पद्धतीने सत्यमेव जयतेच्या एपिसोडचा रेफरन्स त्यांनी या व्हिडिओमध्ये मर्ज केला आहे टीजरमध्ये ती सुद्धा टेक्निकल आहे भारी होती. मला जेन्युइनली ती खूप आवडली. दुसरी महत्त्वाची गोष्ट 056ला काय म्युझिक ड्रॉप होतंय म्हणजे तुम्ही ते बीट ड्रॉप ऐकलं का? तो शादी हुई कि नहीं आपकी फाइनली? आय थिंक या सिनेमाचं म्युझिक सुद्धा तितकंच अमेझिंग असणार आहे कारण का मी प्रत्येक मूवीच्या रिव्ह्यूमध्ये सांगत आली की कुठच्याही सिनेमाचा आत्मा असतो त्याचं म्युझिक, त्यातली गाणी आणि त्याच्याचमुळे या सिनेमाची गाणी किंवा म्युझिकसुद्धा आत्तापर्यंत तरी खूप कन्व्हिन्सिंग वाटतंय. ओव्हरऑल टीजर खूप प्रॉमिसिंग वाटतोय आणि ऑफकोर्स याने आपल्याला टीज केलेला आहे. सो मी आता ट्रेलरची वाट बघते कारण हा एक रिअल लाईफ स्टोरीवर आधारित सिनेमा असणार त्याच्यामुळे मी प्रचंड एक्सायटेड आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेला ट्रेलर येईल. तोपर्यंत पाणी या सिनेमाची चर्चा प्लीज होत राहू द्या कारण का असे आर्टिस्टिक सिनेमे आपल्या सिनेमासृष्टीतून बनताय हेच आपल्या सगळ्यांचं खूप मोठं सुदैव आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.
नाही फुटणार या दगडाला पाजर, नाही लागत इथं पाणी.